वनवेवाडी गाव विक्रीला, मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांचा निर्णय। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल। अनेक वर्षांपासून गावात सुविधा नाहीत। मुख्य म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गावाला पक्का डांबरी रस्ता देखील झालेला नाही, तर बस सेवेची देखील समस्या आहे। या सर्व परिस्थितीला तोंड देत वनवेवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून या ग्रामस्थांनी अख्खा गाव विक्रीला काढला आहे। इतकेच नाही तर गावात जाणाऱ्या रस्त्यातील खड्ड्यांचे वर्षश्राद्ध घालून आंदोलन देखील केले आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वनवेवाडी या गावची ही गोष्ट आहे। वनवेवाडी या गावच्या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे। भारत देश स्वतंत्र झाल्यापासून या गावाने डांबरी रस्ताच पाहिला नाही। डांबरी रस्ता नसल्याने वनवेवाडी गावातील नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत, तर येथील विद्यार्थ्यांना देखील रस्त्यांनी पायी चालणे मुश्किल होत आहे। अद्याप पाऊस सुरू नसताना रस्त्यांची अशी अवस्था असून पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक बिकट होत आहे। गावातील वयोवृद्ध नागरिकांना किंवा अत्यावश्यक सेवेकरिता दवाखान्यात नेण्यासाठी कोणतीही रुग्णवाहिका देखील गावात येत नाही। तसेच गावात अद्यापपर्यंत बस सेवा देखील सुरू झालेली नाही। एसटी केवळ मतदान पेट्यासाठीच गावात येते, तर या गावात कोणत्याच मोबाईलची रेंज देखील येत नाही। या गावाशी कोणाचा संपर्क होत नाही। झाडावर चढून जीव धोक्यात घालून मोबाईल रेंजचा शोध घ्यावा लागत आहे। या सर्व समस्यांना त्रस्त ग्रामस्थांनी आज आंदोलन केले आहे। गावच्या रस्त्यावरील खड्ड्यांचे श्राद्ध घालून कित्येक वर्षापासून असलेल्या या खड्ड्यांवर पुष्पवृष्टी करत बोंबले आंदोलन ग्रामस्थांनी केलेले आहे। तर यावेळी फडणवीस सरकारने आमचं गाव विकत घ्यावे, नाहीतर रस्ता द्यावा अशी अजब मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।